संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या मायभूमीमध्ये आज साने संगीत क्लासेस विद्यार्थ्यांचा पारितोषिक व गुणगौरव सोहळा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या व पालक वर्गांच्या विशेष उपस्थितीमध्ये होत आहे। त्यामध्ये आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे हरिभक्त पारायण, प्रवचनकार, निरूपणकार डॉक्टर रवींद्रजी भोळे साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी सहदेवजी खंडागळे, त्याचबरोबर इतिहास अभ्यासक खलील शेख, बापूसाहेब चौधरी, सुवर्णाताई कांचन, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक देशमुख साहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे साने सर। निश्चित आज या ठिकाणी गेले 35 वर्षापासून साने सर संगीत क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहे आणि आपल्या उळी कांचन परिसर असेल, हवेली तालुक्यात असेल, त्यांच्या कामाचा एक चांगला दबदबा त्यांनी या ठिकाणी आपला ओळख अशी निर्माण केली आणि संगीत क्षेत्रामध्ये एक नाव त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेतलं। त्यांनी या मुलांना घडवण्याचं एक चांगलं ध्येय गेले 30-35 वर्षापासून ते या ठिकाणी करत आहेत। ते संगीत क्षेत्रातले एक विशारद आणि शिक्षक असून त्यांचं खरं कलागुणांना विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एक चांगल्या प्रकारचं विद्यार्थी घडावा अशी त्यांची मनोमन भावना असते। खरं तर कुठलंही संगीत हे खऱ्या अर्थानं ताल, लय आणि सूर हे ज्यावेळेस जुळून येत नाही त्याशिवाय ते संगीत तयार होत नाही आणि असं हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरवायचं आणि हृदयामधून त्यांचा तो आवाज बाहेर काढायचा आणि त्याचा स्वर निर्माण करायचा, हे काम आपलं खऱ्या अर्थाने साने सर करीत आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी ते निश्चित चांगल्या प्रकारे करत आहेत। खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्र हे असं आहे की ती जी कला आहे ती डॉक्टर साहेब कुणाला चोरता येत नाही। माणूस सगळ्या प्रकारे काम करू शकतो, पण संगीत क्षेत्रातलं काम हे खरंच विशारद आहे। म्हणून मला असं वाटतं की साने सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिक त्यांनी या ठिकाणी मिळवून दिली। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी हार्मोनियम असेल, तबला असेल किंवा अजून पियानो असेल, यासारख्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं विद्यार्थी ते चमकलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी गुणगौरव सोहळा होतोय आणि आज त्या गुणगौरव सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहेत। निश्चित चांगल्या प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे। आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, कौतुकाचा हा किनारा पावलांनी धन्य झाला। म्हणून आज ही छोटी जी मुलं आहेत ही आपल्या क्षेत्रामध्ये निश्चितच भविष्यात चांगल्या प्रकारचं काम आणि कार्य करतील असं मला या ठिकाणी वाटतं आणि मी भावी वाटचालीसाठी साने सरांना, या विद्यार्थ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली, मी आपल्या आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।